शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कृषी वे चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, यावेळेस 2026 बऱ्याच शेतकऱ्यांनी जो काही आंबे बहार डाळिंबाचा हात धरलेला आहे. मित्रांनो, आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना सर्वात महत्त्वाची जी काही समस्या आहे ती जाणवत आहे, ती म्हणजे डाळिंब बागेला जे काही आगाराचं प्रमाण हे जास्त दिसत आहे आणि जे काही कळ्याचं प्रमाण हे खूपच कमी दिसत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब बागेला कळ्या कशामुळे कमी निघून राहिल्या, त्याची कारण काय आहे व शूट कशामुळे जास्त निघून राहिल्या त्याची सुद्धा कारण काय आहे. त्याचबरोबर आपल्या डाळिंब बागेला जास्त कळी निघण्यासाठी आपण काय उपाययोजना केला पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप ना शेवटपर्यंत बघा. व आतापर्यंत तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेला जे काही नर काळे आहे किंवा मादी काळे आहे ह्या समप्रमाणात निघण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. आपण हे जे काही त्याचे जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले. तर या व्हिडिओमध्ये आपण आता डाळिंब बागेला जे काही कळी कमी निघण्याचे काय कारण आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं हे जे काही मागच्या पंधरवाड्यातील जे काही वातावरण होतं, या वातावरणामुळे दिवस जर पूर्णपणे ऊन राहायचं व संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळच्या टायमाला जे काही थंडी आहे थंडीचं प्रमाण हे खूपच वाढून जायचं. तर मित्रांनो, अशा वेळेस काय होतं, आपल्या डाळिंब बागेमध्ये वातावरणात चढ उतार जर जास्त प्रमाणात असला तर त्या ठिकाणी कळी निघायला कळी निघायला खूप मोठा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचनंतर ही जी काही थंडी आहे, थंडी जास्त असल्यामुळं व ढगाळ वातावरण मागच्या पंधरवाड्यात असल्यामुळं आपल्या डाळिंबाच्या झाडाला योग्य असं सूर्यप्रकाश हा मिळत नाही. जर मित्रांनो योग्य सूर्यप्रकाशच मिळाला नाही तर आपल्या झाडाची मधली जी काही प्रकाश संश्लेषण जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे बंद पडून जाईल. व मित्रांनो, ही प्रक्रिया बंद पडली तर त्या ठिकाणी आपल्या झाडामध्ये अन्न निर्मिती ही होणार नाही व त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी ही कमी निघण्याचं हे जे काही कारण हे असू शकतं. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस जो काही परतीचा जो काही मान्सून आहे ते मराठवाड्यात खूपच बरसलेला आहे. मित्रांनो, खूपच बार असल्यामुळे आपले जे काही डाळिंब बागाची जे काही ताण अवस्था आहे पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. मित्रांनो, जर डाळिंब बागेला व्यवस्थित जर ताण बसला नाही किंवा आपल्याला जर जितक्या दिवस ताण झाडाला बसायला पाहिजे तो ताण जर बसला नाही तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेला सुरुवातीला सर्वात जास्त शूटच निघतात व त्या ठिकाणी जे काही कळ्यांचं प्रमाण हे खूपच कमी त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर मित्रांनो, जर डाळिंब बागेला स्टोरेज स्टेजमध्ये जर व्यवस्थित ताण बसला नाही तर मित्रांनो त्यावेळेस काय होतं, काडीतलं जे काही स्टोरेज बनण्याचं कालावधी हा रेस्ट पिरियडमध्ये असतो. तर त्यावेळेला जर रेस्ट पिरियडला आपण योग्य ताण दिला नाही तर मित्रांनो काय होईल, जे काही काडीमध्ये जे काही स्टोरेज आहे हे कमी होईल. म्हणजे काडीमध्ये स्टोरेज हे ती पूर्णपणे तयार होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट फटका तो कळी निघण्यावर त्या ठिकाणी बसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, माग जे काही ढगाळ वातावरण होतं मागच्या पंधरवाड्यात, त्या वातावरणामध्ये आपलं जे काही डाळिंबाचं झाड आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त नायट्रोजनची अपटेक त्या ठिकाणी करतं. ढगाळ वातावरणामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन अपटेक हे झाड करतं. त्याच्यामुळं आपल्या झाडाची फक्त शाखीय वाढच होती व त्याच्यामुळं सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी निघायला त्या ठिकाणी अडचण ही होऊ शकते. तर मित्रांनो, हे झाली कारण. तर आपण त्याच्यावर उपाययोजना म्हणून काय उपाययोजना हे केल्या पाहिजे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणलं की आपण आता डाळिंब बागेला जे काही पाणी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, काय जमिनीत ऑलरेडी ओल आहे आणि हे वातावरण 4-8 दिवसाला ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळं झाडाला जे काही जास्त पाण्याची गरज पडत नाही. पण मित्रांनो, आपण आपल्या जमिनीनुसार आपल्याला पाणी नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी नियोजन करत असताना आपल्या डाळिंब बागेला आपण जे काही फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी जास्त करायचा आहे. तर मित्रांनो, फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा जर वापर आपल्या पिकामध्ये आपण वाढवला तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाच्या झाडामध्ये जी काही शाखीय एक्स्ट्रा वाढणारी जी काही ग्रोथ आहे ती पूर्णपणे थांबणार आहे व आपल्याला कळी निघायला मदत होणार आहे. त्यासाठी आपण आपल्या डाळिंब पिकामध्ये आपण जे काही पाणी हे देणार आहे त्या पाण्यामध्ये 05234 आणि त्याच्यासोबत आपल्याला जे काही बोरान आहे त्याचा वापर ड्रिप वाटे हा करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण लगेच ते ड्रिपना
ते फर्टिगेशन झाल्यानंतर लगेच 3 ते 4 दिवसांनी आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही राजनंदिनी आणि त्याच्यासोबत नारळ पाण्याचा जो काही स्प्रे आहे तो सुद्धा आपण आपल्या डाळिंब बागेला करायचा आहे। त्या ठिकाणी जे काही राजनंदिनी आहे तो 2 ml प्रति लिटर आणि जे काही नारळ पाणी आहे तो 5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची। तर मित्रांनो, राजनंदिनी ही जी काही कळी निघायला मदत करते व नारळ पाणी हे आपल्या झाडामधले जे काही हार्मोनल इनबॅलन्स झालेलं आहे ते हार्मोनल बॅलन्स करायला मदत करते। आपल्या पिकामध्ये जो काही योग्य फूळ काढण्यासाठी जे काही हार्मोन ऍक्टिव्ह लागतो तो ऍक्टिव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी नारळ पाणी हे करतं। त्याचबरोबर या स्टेजला आपण आपल्या डाळिंब बागेला कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे आणि त्याच्यासोबत फर्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, जर या स्टेजला जर आपण आपल्या डाळिंब बागेला बोरॉन जर दिला नाही तर बोरॉनचं काम आहे झाडातून कळी काढणं व कळीचं रूपांतर हे फळात करणं। या स्टेजला आपण आपल्या डाळिंब बागेला बोरॉन आणि कॅल्शियमचं फवारणी व ड्रीपद्वारे देणं खूप महत्वाचं आहे। त्याचबरोबर जर आपण समजा साधं कॅल्शियम वापरण्याऐवजी आपण ऑक्साईड फॉर्म मधलं जर कॅल्शियम आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त कळी निघायला त्या ठिकाणी मदत होते। त्याच्यानंतर आपण हे कॅल्शियम आणि बोरॉनचं जे काही फर्टिगेशन झाल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही काउसा मॅक्स आहे ते आपल्याला 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे। मित्रांनो, याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे जे काही अन्नद्रव्य आहे ते आपल्या डाळिंब बागेमध्ये झाडाची जे काही रोगप्रतिकार शक्ती वाढून त्या ठिकाणी नवीन कळी काढायला त्या ठिकाणी मदत करतं। त्याच्यामुळे आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये काउसा मॅक्स हे तुम्ही वापरून बघा। त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुमच्या बागेला पाणी देऊन 1 ते 1.5 महिना झाला असेल तरी पण कळी निघत नसेल तर आपण 645-6 हा जो काही विद्राव्य खताचा ग्रेड आहे ते तुम्ही तुमच्या डाळिंब बागेमध्ये देऊ शकता। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये डाळिंब बागाचे कळी न येण्याचे कारण व शूट जास्त येण्याचे कारण बघितले। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।